लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर! अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत. मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही. पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती.
परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते. कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली
आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहितीये की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. रपंझल, राजकुमारींची सभा. एकदा जेव्हा हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडली, सर्वात शक्तिशाली आणि चतुर चेटकिणी एकत्र आल्या. कॅमिला, झिनिया, हेला आणि वेगा. आणि मी काय, मला विसरू नका. आणि त्यांचं चतुर घुबड. त्यांचा हेतू होता जगातल्या सर्व राजकुमारींना हरवून वाईटपणा आणि क्रूरतेने शिक्षा देणं. एका सुंदर दिवशी रपंझल महालाच्या बागेत कलिंगडांचं चित्र काढत होती. हे कलिंगड किती छान दिसतात, हो ना क्लॅप्सी? मी पैजेवर सांगते, ते तेवढेच चविष्ट सुद्धा असतील. म्हणून क्लॅप्सी कलिंगडाची चव घ्यायला बागेत गेली. पण तेव्हाच अचानक तिच्या समोर बेबी ड्रेडो आला. त्याने तिला त्याच्या वाईट नजरेने घाबरवून टाकलं आणि बिचारी क्लॅप्सी घसरली आणि घाबरून थेट कलिंगडावर पडली. क्लॅप्सी, तिची ही स्थिती पाहून रपंझलला हसू आलं, पण ड्रेडो अजूनही जराही तिच्यावर हसला नाही. त्या विशाल कलिंगडाकडे पहा, तिथे काय होते? रपंझलने बनवलेल्या कलिंगडांपैकी एक कलिंगड मोठं, आणखी मोठं होत गेलं, जोपर्यंत ते घरा एवढं मोठं झालं नाही. रपंझल, ड्रेडो आणि क्लॅप्सीला जे त्यांनी पाहिलं त्यावर विश्वास बसत नव्हता. तुम्ही ते पाहिलं आत्ता जे झालं ते? चला आज जाऊन पाहूया. जेव्हा रपंझल आणि क्लॅप्सी आत गेले, त्यांनी कलिंगडाच्या बियांची वेगवेगळ्या पॅटर्नने सजलेल्या भिंतीची एक खोली पाहिली. आणि त्याचबरोबर एक मोठं दिमाखदार पुस्तक. राजकुमारींचं पुस्तक? तुमच्याशिवाय आणखीही राजकुमारी आहेत रपंझल? असं वाटतंय खरं. चला पाहूया याच्या आत काय लिहिलंय. ज्या राजकुमारीला हे पुस्तक मिळेल तिने हे नीट वाचावं, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणती राजकुमारी कुठे राहते, म्हणजे गरजेच्या वेळी उपयोग होईल. ओह, बाकीच्या राजकुमाऱ्या? जेव्हा सगळ्या 4 राजकुमाऱ्या एकत्र येतील आणि एकजूट होतील तेव्हा त्यांना कळेल की त्या किती शक्तिशाली आहेत. लवकरच भविष्यात राजकुमाऱ्या आणि चेटकिडींमध्ये नवीन युद्ध सुरू होईल. पण कोण जिंकणार? जोपर्यंत तुम्ही वाचून संपवाल तोपर्यंत तुमच्याकडे एवढा वेळ नसेल की तुम्ही सर्व मित्रांना शोधू शकाल. आधी सिंड्रेलाला शोधा, मग इतरांना. आणि लक्षात ठेवा, यश मिळेल सर्वत्र जेव्हा दयाळू हृदय येतील एकत्र. रपंझलने ड्रेडोला ते सांगितलं जे पुस्तकात लिहिलं होतं आणि त्याला सिंड्रेलाला शोधायला सांगितलं. बेबी ड्रॅगनने हे काम स्वीकारलं आणि लवकरच लांब उडालं. काही वेळानंतर तो मोझरेला आणि चॅडर नामक 2 उंदरांना भेटण्यासाठी एके ठिकाणी उतरला. त्याने त्यांना रपंझलच्या संदेशाबद्दल सांगितलं आणि हे की राजकुमारांना लाईट हाऊसच्या खाली भेटायचे. मोझरेला आणि चॅडर सिंड्रेलाला सांगायला धावले.
जी लगेच इतर राजकुमारांना भेटण्यासाठी बाहेर पडली. जशी ती जादूच्या जंगलातून जाऊ लागली, तिने फ्रॅकलला पाहिलं, जी ब्लॅकबेरीज निवडत होती. हे फ्रॅकल, स्नो व्हाईटला सांग की आम्हाला लाईट हाऊस खाली भेटायचंय. तेव्हा फ्रॅकल स्नो व्हाईटला सांगायला लगेच निघून गेली. आणि जेव्हा स्नो व्हाईट निघून गेली, तिने पाहिलं की सीगल रिंगो तिच्या डोक्यावरून उडत आहे. तिने त्याला बोलवलं, हे रिंगो, रिंगो, तुला मरमेड आर्याला सांगायचंय सर्व राजकुमारींना लाईट हाऊसच्या खाली भेटायचंय. तेव्हा सीगल रिंगोने जे ऐकलं होतं ते सांगण्यासाठी उडून समुद्री तटावर बनलेल्या जलपरीच्या महालात पोहोचला. पण जलपरी महालात नव्हती. म्हणून रिंगो घाटावर उभा राहून शिट्टी वाजवू लागला. डॉल्फी, जिने रिंगोची शिट्टी ऐकली, लाटांमधून दिसू लागली. रिंगोने डॉल्फीला थेट लहान जलपरीकडे जाऊन तिला स्नो व्हाईटची बातमी द्यायला सांगितलं. तेव्हा पाण्याच्या खालच्या राज्यात जाण्यासाठी डॉल्फिनने पाण्यात बुडी मारली आणि आर्याला सांगितलं की तिने काय ऐकलं आहे. जसं आर्याला तिचं बोलणं लक्षात आलं की काय चाललंय, ती लगेच समुद्राच्या पृष्ठभागावर लाईट हाऊसकडे पोहत गेली. जेव्हा जलपरी पोहोचली तेव्हा तिची माशाची शेपटी मानवी पायात रूपांतरित झाली आणि ती लगेच त्या स्थानावर पोहोचली. हाय, मी जलपरी आर्या आहे. मग तुम्ही नक्कीच इतर राजकुमार असाल? आर्या, स्वागत आहे. मी रपंजल आहे. मी स्नो व्हाईट आहे आणि माझं नाव सिंड्रेला आहे. हे बघ, आता आपण सगळे एकत्र आहोत. त्या तोपर्यंत बोलत नव्हत्या जोपर्यंत सूर्याने चंद्राची जागा घेतली नाही आणि एकेकांना आपली कहाणी ऐकवली. रात्र संपताना जेव्हा समुद्रात लाईट हाऊस उजळून निघाला, राजकुमाऱ्या त्यांच्या महाशक्तीच्या शोधात जंगलात निघून गेल्या. ही जगात वाईटपणा पसरवणाऱ्या चेटकिणींना शक्ती दाखवायची वेळ आहे. बरोबर आहे, आपण तयार राहायला हवं. सिंड्रेलाने इतर राजकुमारांना प्राण्यांशी बोलू शकणाऱ्या आपल्या गुणांबद्दल सांगितलं. आहा, म्हणजे तुम्ही माझा लहान मित्र ड्रेडोशी बोलू शकता? एक ड्रॅगन? कमाल आहे, किती मजेदार आहे. तेव्हाच ड्रेडो समोर आला. हॅलो ड्रेडो, तुम्ही माझी भाषा बोलू शकता? हो, तुला भेटून आनंद झाला. वाह, तू खरंच प्राण्यांशी बोलतेस. मग तुमच्या सुपर पॉवर काय आहेत जलपरी आर्या? मी तुम्हाला इथून प्रत्येक गोष्ट दाखवू शकते. जलपरीने तिचे डोळे बंद केले आणि आपले हात समोर धरले. तिच्या भोवताली पसरलेल्या प्रकाशाने तिने सर्वच राजकुमारांना हवेत उचललं. राजकुमाऱ्या या शक्तीने खूप प्रभावित झाल्या. आर्याने त्यांना परत खाली ठेवलं, पण सिंड्रेलाचा तोल गेला आणि तिच्या घोट्याला इजा झाली. आह, माझा घोटा, माझा पाय दुखतोय. स्नो व्हाईटने तिच्या दोन्ही हातांनी सिंड्रेलाच्या पायाला स्पर्श केला आणि तिच्या हातातल्या गर्भीने, हे छान आहे स्नो व्हाईट, माझा घोटा बरा झाला, मी उभी राहू शकते. आणि ही माझी सुपर पॉवर आहे, माझ्या हातांनी मी घाव बरे करू शकते. शेवटी रपंजलने तिच्या केसांवर काही जादूचे शब्द पुटपुटले आणि त्यांना आकाशात भिरकावलं. तिचे सोनेरी चमकणारे केस 4 भागात विभागले गेले. प्रत्येक भाग एक एक राजकुमारीच्या खाली झुकून असा अंथरला गेला जणू सोन्याची धूळच. मग सर्व भाग पुन्हा एकत्र आले
आणि एक पूल निर्माण केला जो राजकुमार्या पार करू शकत होती. माझी सुपर पॉवर ही आहे की माझ्या केसांवर माझं नियंत्रण आहे. वाह, हे तर खूपच छान आहे. स्नो व्हाईट, जलपरी आर्या, सिंड्रेला आणि रपंजलला वाटलं की त्यांच्या शक्ती मिळून दुष्ट चेटकिणींना हरवू शकतील. तर एका बाजूला 4 चांगल्या मनाच्या राजकुमाऱ्या होत्या आणि दुसरीकडे 4 दुष्ट चेटकिणी एकत्र उभ्या होत्या. आणि मी अजूनही इथेच उभा आहे. आणि एक सैतान घुबड. पण लक्षात ठेव घुबडा, पऱ्यांच्या गोष्टीत चांगुलपणा नेहमी वाईटावर विजय मिळवतो. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कुणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील. अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले. काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण याआधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा.
तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली, त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे. सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले
त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या, परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी
गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले. पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा. सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा,
मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे वाचवा. तो खूप ओरडला पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. सिंह, उंदीर आणि झोपलेले अस्वल. एकेकाळी एका गर्द हिरव्या जंगलात एक छोटा उंदीर राहत होता. शेजारच्या गुहेत एक मोठं अस्वल राहत होतं. काही महिन्यांपूर्वी हायबरनेट केलेले मोठे अस्वल अजूनही झोपलेले होते आणि जोरात घोरत होते. लहान उंदीर एके दिवशी अस्वलाला उठवण्यासाठी त्याच्याकडे गेला, कारण अस्वलाच्या जोरजोरात घोरण्यामुळे तो संपूर्ण हिवाळा झोपू शकला नव्हता. हॅलो मिस्टर अस्वल, अस्वल भाऊ, उन्हाळा आला तरी उठा ना आता. पण अस्वल अजूनही जागा झालं नाही. छोटा उंदीर यावेळी पिपाणी घेऊन अस्वलाजवळ आला. त्याने जोमाने पिपाणी वाजवली, पण अस्वल झोपूनच राहिलं. लहान उंदीर जंगलात निद्रिस्तपणे भटकत असताना त्याला अनेक प्राणी मित्र भेटले. काय झाले लहान उंदरा, तू एवढा उदास का आहेस? अख्खा हिवाळा अस्वलाच्या घोरण्यामुळे मला झोप येत नव्हती. आता उन्हाळा आला आणि तो अजूनही उठला नाहीये. कदाचित सिंह, जंगलाचा राजा, तुला मदत करेल. काय? मी त्यांच्याशी कसा बोलू? कारण सिंह एवढ्या मोठ्याने गर्जना करतो की त्याची डरकाळी ऐकताच सर्वजण कितीतरी फूट वर उठतात. जरी लहान उंदीर या विचाराने थोडा घाबरला होता, तरीही तो मदतीची विनंती करण्यासाठी जंगलाच्या राजाकडे, सिंहाकडे गेला. सिंह त्याच्या गुहेसमोर झोपला होता. ते बलाढ्य श्वापद पाहून लहान उंदीर घाबरला, म्हणून त्याने आपली योजना सोडून घरी परत जायचा निर्णय घेतला. पण जेव्हा चुकून त्याचं पाऊल त्याच्या समोरच्या एका फांदीवर पडलं, तेव्हा सिंह जागा झाला. हे काय चाललंय?
आणि तू माझ्या गुहेसमोर काय करतोय? जंगलाच्या राजा, तुला उठवल्याबद्दल माफ कर, पण मी तुझी मदत मागायला आलो होतो रे. तुला तर मी नाश्त्यात पण खाणार नाही उल्याशा उंदरा, मग मी तुला मदत का करू? प्रिय भयंकर सिंह, तुला माझ्या शेजारच्या मोठ्या अस्वलाला जागा करावं लागेल. तो हायबरनेशन मधून उठणारच नाहीये का? मी जे काही करतो त्याने त्याला जागच येत नाही. मी लहान असल्याने माझा आवाज लहान आहे. माझ्याकडे तुझ्यासारख्या लहान सहान निरुपयोगी उंदरासाठी खर्च करायला वेळ नाहीये. मी या जंगलाचा राजा आहे. सिंह उंदराला मदत न करता निघून गेला. तो एका कोपऱ्यात गेला जिथून त्याला कोणीच पाहू शकत नव्हतं. तो एका झाडाला टेकला आणि वेड्यासारखा खाजवू लागला. सिंह इतका खाजवत होता की त्याला असं कोणी पाहावं असं त्याला वाटत नव्हतं, कारण तो जंगलाचा राजा होता. दुसरीकडे लहान उंदीर खिन्नपणे घरी येत होता आणि त्याला जंगलाच्या खोलीतून घरघर ऐकू आली. जेव्हा कुतूहलाने तो आवाज जिथून आला तिकडे गेला आणि त्याला सिंह दिसला. सिंह न थांबता स्वतःला खाजवत होता. उंदीर लगेच सिंहाजवळ गेला. जेव्हा सिंहाने त्याला पाहिलं तेव्हा त्याने खाजवणं थांबवलं, परंतु हे स्पष्ट होतं की त्याला खाज सुटल्यामुळे अजूनही वेदना आणि अस्वस्थता होती. मिस्टर सिंह, काय झालंय तुला? मला नाही माहित उंदरा, मला नाही माहित. मी स्वतःची खाज थांबवू शकत नाहीये. तू काहीही पाहिलंस किंवा ऐकलं नाहीस लहान उंदरा, कळलं का तुला? उंदराने काळजीपूर्वक त्याचे लहान डोळे सिंहावर टेकवले आणि त्याच्या फर मध्ये लहान पिसवांचा समूह उडी मारताना त्याला दिसला. त्या क्षणी उंदराला समजलं की पराक्रमी सिंहाला एवढी खाज काय येते. तुमच्या शरीरावर तर पिसवं आहेत, मला तुमची मदत करू द्या. तू मला कशी मदत करू शकणार आहेस? तू लहानसा उंदीर आहेस फक्त. मला एकटं सोड. सिंहाच्या अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करत लहान उंदराने धैर्याने त्याच्या अंगावर उडी मारली. अरे तू काय करतोयस? जा खाली उतर. उंदीर जाड कुरकुरीत फर मधून रेंगाळू लागला आणि सर्व पिसू बाहेर फेकून देऊ लागला. पण यामुळे सिंहाची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. तो स्वतःच्या पंजाने खाजवू लागला. सिंहाला खास सहन झाली नाही आणि त्याने आपली पाठ झाडावर टेकवली. यावेळी त्याने उजवीकडे आणि डावीकडे घासायला सुरुवात केली. अरे रे, मी जवळ जवळ चिरडला गेलो ना. मी थांबू शकत नाही, मी थांबू शकत नाही. जितका तू माझ्या अंगावर धावतोयस तेवढी मला खाज सुटते. सिंह तलावाजवळ पळत गेला. त्याने पटकन पाण्यात उडी मारली. त्याच्या पाठीवरचा उंदीर जवळजवळ बुडालाच होता. सिंह साहेब, ताबडतोब पाण्यातून बाहेर पडा, नाहीतर मी बुडून जाईन. सिंह जंगलाचा राजा तलावातून बाहेर आला, परंतु नंतर स्वतःला वाळवण्यासाठी पुढे गेला. त्याने शरीर वाळवण्यासाठी इतक्या जोरात झटकलं की उंदीर कसा बसा त्या शरीरावर टिकून राहिला. राजा, राजा, मी जवळजवळ खास नष्ट केलीये, डावीकडे थोडं वळा ना. सिंहाने शेवटी स्वतःला थांबवलं. दरम्यान उंदराने सिंहावर राहिलेले शेवटचे काही पिसव बाहेर फेकले. आता तुम्हाला कसं वाटतंय? मला असं वाटतंय की जणू माझी खास थांबली असावी. कारण मी तुमच्या अंगावरील सर्व पिसव साफ केले सर. सिंहाला त्याच्या उद्धटपणाची लाज वाटली. जेव्हा तू मला मदत मागितलीस तेव्हा मी तुझ्याकडे तुच्छतेने पाहिलं लहान उंदरा, पण तरीही तू मला मदत केलीस आणि माझी खास थांबवलीस. या कठीण परिस्थितीतून वाचवण्यासाठी तुझ्या सामर्थ्याने सर्व काही केलंस. तुझं खूप आभार. मिस्टर सिंह, तुमचे स्वागत आहे. चल आता माझ्या पाठीवर उभा राहा. जेव्हा लहान उंदीर आणि मोठा सिंह उंदराच्या घरी आले तेव्हा त्यांना मोठ्या अस्वलाच्या गुहेतून मोठ्याने घोरण्याचा आवाज ऐकू आला.
हा कसला आवाज आहे? नंतर ते गुहेत गेले. ओ, तू बरोबर होतास. उन्हाळा आलाय आणि हा मोठा अस्वल अजूनही झोपलेलाच आहे. जंगलाचा राजा सिंहाने दीर्घ श्वास घेतला आणि मोठ्या अस्वलाच्या कानात इतकी जोरदार गर्जना केली की त्याच्या गुहेचे दगड हलू लागले. या शक्तिशाली गर्जनाबद्दल धन्यवाद. शेवटी अस्वल जाग झालं आणि गुहेतून बाहेर पळालं. काय झालं? काय गडबड आहे का? काय झालं? सूर्य बाहेर आलाय काय? उन्हाळा आहे काय? अरे काय चाललंय तरी काय? जंगलातील सर्व प्राणी या मूर्ख मोठ्या अस्वलावर हसू लागले. लहान उंदीर देखील खूप आनंदी होता की शेवटी घोळणं संपलंच. एकेकाळी दूरच्या एका गावात एक मेहनती कपडे धुणारा एक धोबी राहत होता. धोब्याचं एक लहानसं घर होतं आणि त्याच्या घराच्या मागे एक शेत, जिथे त्याचा प्रिय घोडा आणि गाढव राहत असे. ओ, काल किती दमवणारा दिवस होता. अरे वा घोड्या, अरे कोणी दमलं असेल तर मी संपूर्ण भार वाहतोय, कळलं का? असेल कदाचित, पण मी स्वतः धोब्याला पाठीवर बसवून नेतो. कसा आहेस? चला तर, तुमचा आराम झाला असेल तर आता रस्त्यावर उतरायची वेळ झाली आहे. दररोज सकाळी धोबी आदल्या दिवशी धुतलेले स्वच्छ कपडे सोबत घेत असे. आजही ते कपडे गाढवाच्या पाठीवर लादून स्वतः घोड्यावर बसून दूर गावाकडे जायला निघाला. दिवसभर त्याने लोकांपर्यंत स्वच्छ कपडे पोहोचवले आणि अस्वच्छ कपडे घेतले. मात्र दिवसभर कपडे लादून नेणारे गाढव खूप थकलं होतं. जेव्हा ते कोठारात आलं तेव्हा त्याने दमून खाल्लं आणि त्याला लगेच झोपायचं होतं. अरे गाढवा, काय करतोयस तू? आता झोप येते का तुला? मी तर अजूनही शेतात फिरायला जाऊ शकतो. नक्कीच तू जाऊ शकतोस, कारण दिवसभर सगळे कपडे मी पाठीवर लादतो, तू नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लवकर उठलेल्या धोब्याने काल गोळा केलेले अस्वच्छ कपडे धुतले. चला, सगळी तयारी झाली आहे, तर आता मी गावातील अस्वच्छ कपडे गोळा करायला जाऊ शकतो. धोबी त्याचा घोडा आणि गाढव कोठारातून घेऊन निघाला. मी तुमचे अस्वच्छ कपडे धुण्यासाठी न्यायला आलो आहे. तुम्ही इथे आलात, आनंद झाला धोबी दादा. हे अस्वच्छ कपडे धुवायचे. धन्यवाद आजी, मी लवकरात लवकर तुमचे कपडे परत आणून देईन. धोब्याने गावातील सर्व घरांचे दरवाजे ठोठावले. त्याने जवळपास 15 घरांमधून भरपूर स्वच्छ कपडे गोळा केले आणि त्याने संपूर्ण भार गाढवावर टाकला. हे खूप जड आहेत. त्या दिवशी धोबी गाढवाच्या शेजारी चालत होता, जेणेकरून गाढवावर ओझे वाढू नये. पण खूप दमलेल्या गाढवाला ते ओझं पेलवलं नाही आणि ते रस्त्याच्या मधोमध बसलं. काय झालंय गाढवा? तू बराच थकलेला दिसतोयस मला. आपण इथे थोडी विश्रांती घेतली तर बरं होईल. धोबी विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली झोपला. अरे, तुला काय हवंय? मला एवढंच सांगायचं होतं, आज माझा भार नेहमीपेक्षा जास्त आहे. तू मला थोडी मदत करू शकत नाहीस का? माफ कर गाढवा, पण घाणेरडे कपडे उचलणं माझं काम नाहीये. धोबी शेवटी उभा राहिला आणि ते सर्व पुन्हा त्यांच्या मार्गाने चालू लागले. त्यांनी काही पावलं टाकली
आणि अचानक गाढव पुन्हा जमिनीवर बसलं. इहा इहा. अरे माझ्या गरीब गाढवा, मला माफ कर, कारण मी तुला आज खूप थकवलं. हे घे, पाणी पिऊन घे थोडं. धोब्याने गाढवावरून सर्व कपडे उचलले आणि घोड्याच्या पाठीवर ठेवले. अरे नाही. गाढवाला शेवटी बरं वाटलं, पण यावेळी घोड्याचा भार त्याच्यासाठी खूप होता. मी सुरुवातीपासूनच घोड्याच्या पाठीवर अर्धी लॉन्ड्री ठेवायला हवी होती, जेणेकरून गाढवाला जास्त त्रास झाला नसता. घोड्याने गाढवाला मदत केली नाही म्हणून त्याने सर्व कपडे त्याच्या पाठीवर घरी नेले. जेव्हा तो कोठारात पोहोचला तेव्हा त्याला जेवताही आलं नाही, कारण तो दमला होता. आज मला तुझ्या सगळ्या त्रासाची जाणीव झाली माझ्या प्रिय मित्रा. माझ्याकडून चूक झाली, कृपया मला माफ कर. आता तू मला चांगल्या प्रकारे समजून घेतोयस. मदत करणे आणि वाटून घेणं महत्वाचं आहे. हे कधीही विसरू नकोस प्रिय मित्रा. त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा धोब्याकडे भरपूर कपडे असायचे तेव्हा तो स्वतः गाढव आणि घोड्यामध्ये भार वाटून देण्याची काळजी घेत असे. अशा प्रकारे ते कमी दमू लागले आणि अधिक मजा करू लागले. आई आई, बघ आमच्याकडे एक पत्र आहे. अरे हो, पण हे पत्र तुझ्यासाठी आहे माझ्या लहान पांडा. त्यावर तुझं नाव आहे. बेबी पांडाचे हे पहिलेच पत्र होते आणि तो खूप खूप उत्साहित होता. पण त्याच्या उत्साहात खिडकीच्या मागून ऐकत असलेला खोडकर बाळ लांडगा त्याच्या लक्षातही आला नाही. मला तर आश्चर्य वाटतं की त्या पत्रात काय लिहिलंय. प्रत्येकाला पत्र येतात, मला कधीच काय येत नाही. अरे वा, हे आमंत्रण पत्र आहे. जंगलात कोण येतंय याचा अंदाज लावा बघू. फुगा विक्रेता अस्वल? नाही. विदूषक पोपट? नाही. एक आईसमन जिराफ. हुर्रे 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 वूहू. अच्छा, तर एक आईसमॅन जिराफ. आता तुम्ही सगळे मला न बोलवण्याचे परिणाम भोगाल. जेव्हा सूर्य थेट डोक्यावर चमकत होता तेव्हा आईस्क्रीम खायची इच्छा असलेले लहान प्राणी बांबूच्या झाडाजवळ जमले आणि आईसमन जिराफची वाट पाहत होते. पण कुणीच आलं नाही. मी वाट बघून थकलोय. आईसमन जिराफ कधी येणार? बरं, आमंत्रण पत्रिकेत हीच जागा लिहिली होती बरोबर? हो हो, आपण योग्य ठिकाणी वाट पाहत आहोत. थोड्या वेळाने आईसमन जिराफ दुःखाने लहान मुलांकडे आला, पण त्याच्याकडे आईस्क्रीमची गाडी नव्हती. तुम्हाला वाट बघायला लावल्याबद्दल मला माफ करा, पण माझी आईस्क्रीमची गाडी हरवली होती. आज सकाळी मी माझ्या कारमध्ये स्ट्रॉबेरी, कोको आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं होतं आणि रस्त्यावर निघालो. नदीकाठी चालत असताना मला एका ऍपल ट्री जवळ आराम करायचा होता. त्याच वेळी मी झाडावरची सुगंधी लाल सफरचंद खाल्ली. त्यानंतर मी निघणारच होतो, पण मी काय पाहिलं याचा अंदाज लावा. माझी आईस्क्रीमची गाडी गेली होती. मी खूप शोधलं, अगदी सगळीकडे पाहिलं, पण नाही, कुठेच नाही सापडली ती. आईसमन जिराफ, दुःखी होऊ नका. आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला तुमची आईस्क्रीम कार्ड सापडलीये. खरंच? हरवलेली आईस्क्रीमची गाडी शोधायला ते सर्व सफरचंदाच्या झाडाकडे गेले. त्याच क्षणी त्या खोडकर लांडग्याने आईस्क्रीमची गाडी आपल्या गुहेत पळवून नेली आणि भुकेने आईस्क्रीम खायला सुरुवात केली.
यम यम यम. आता हे सगळे माझे आहेत. आता माझ्याशिवाय कोणीही आईस्क्रीम खाऊ शकणार नाही. आईस्क्रीमच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या बेबी पांडाने हातात भिंग घेऊन त्याच्या मित्रांना जमिनीवर टायरचे ट्रॅक दाखवले. हे आहेत आईस्क्रीमच्या गाडीचे ट्रॅक. या मार्गाने चला चला. परंतु उंच गवत असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर खोड्या संपल्या. अरे, आता आपण काय करणार आहोत? मित्रांनो, मला सुगंध येतोय. तुलाही जाणवतोय का? जणू स्ट्रॉबेरी. हो, हा सुगंध आहे स्ट्रॉबेरीचा. पांडा आणि त्याच्या मित्रांना झाडाच्या खोडावर स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा तुकडा लावलेला दिसला. मला वाटतं आपण योग्य मार्गावर आहोत. चला, या मार्गाने. काही काळ प्रत्येक जण स्ट्रॉबेरीच्या सुगंधाचा यशस्वीपणे पाठलाग करत होता. परंतु जेव्हा रस्ता दलदलीकडे घेऊन गेला तेव्हा स्ट्रॉबेरीच्या वासाऐवजी चिखलाचा वास येऊ लागला. बरं, आपण इथपर्यंत आलो आहोत, पण मला आजूबाजूला आईस्क्रीम कार्ट दिसत नाहीये. आहा, ही आईस्क्रीमची गाडी नाही, पण इथे चिखलाने माखलेला खडखडाट सुरूच आहे. हो, शिवाय यावेळी फक्त एक चाक नाही तर पंजा देखील आहे. ही बघा, पंजाची खूण. बेबी पांडा आणि त्याच्या मित्रांना लगेच समजलं की त्यांना सापडलेल्या चिखलाच्या खुणा लांडग्याच्या आहेत. म्हणून ट्रॅकचा पाठलाग करत ते लांडग्याच्या गुहेत आले. कोल्ह्याने सांगितले की त्यांच्यापैकी एकाला आत जाऊन आईस्क्रीमची गाडी घ्यावी लागेल. पण मला खूप भीती वाटते. नाही 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 नाही, मी नाही करू शकत. मला पण खूप भीती वाटते. मी नाही करू शकणार. हा, मी करू शकतो. पांडाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि लांडग्याच्या गुहेकडे चालत गेला. कोणीतरी येत असल्याचं त्याला समजलं. त्या खोडकर लांडग्याने लगेच जोरात ओरडून त्याला घाबरवायचा प्रयत्न केला. ए, कोण आहे? आत येऊ नकोस. मी सापळा रचला आहे. जर तू आत आलास तर मी तुला काढून टाकेन. पांडाला लांडग्याच्या आवाजावरून कळलं की तो खूप आजारी आहे. म्हणून तो निर्भयपणे त्याच्याकडे गेला आणि त्याने पाहिलं की सर्व आईस्क्रीम खाल्लेलं होतं. ओ, तू तर खूप आजारी आहेस लांडग्या. मी आजारी नाहीये. सगळे आईस्क्रीम माझे आहेत. पांडाने मन वळवून लांडग्याला बाहेर काढलं. लांडग्याला आजारी पाहून इतर प्राणी आणि जिराफ आश्चर्यचकित झाले. त्यांनी ताबडतोब त्याला उन्हाने तापलेल्या दगडाजवळ बसवलं. एकाने गरम फळांचा चहा, दुसऱ्याने हेल्दी बांबू सूप आणि आणखी एकाने त्याला उबदार करण्यासाठी एक लांब स्कार्फ दिला. जर तू आईस्क्रीमची गाडी चोरली नसतीस तर आपण ही सगळी आईस्क्रीम एकत्र खाल्ली असती आणि एकत्र चांगला वेळ घालवला असता. हो, आणि या सुंदर उन्हाळ्याच्या दिवशी तू आजारी पडला नसतास. पण तू माझ्यासोबत आईस्क्रीम शेअर करणार नव्हतास ना, कारण तू मला आमंत्रण पाठवलंच नव्हतंस. जेव्हा लांडग्याच्या बाळाने सांगितलं की त्याला पत्र मिळालं नाही तेव्हा मगरीने त्याच्या समोर उभ्या असलेल्या झाडाच्या फांदीकडे इशारा केला. मला वाटतंय तुला मिळालेलं पत्र झाडाच्या फांदीत अडकलंय. तिकडे, म्हणूनच तू पाहिलं नाहीस. अरे, इथे पोस्टमन कर्कोचा नेहमी त्याच्या मालकांना पत्र पोहोचवतो. हे बघ, यावर तुझं सुद्धा नाव लिहिलंय. त्या दिवसापासून लांडगा अधिक सावध झाला आणि त्याच्या चांगल्या मित्रांशी चांगले वागला.
कारण तो सर्वात महत्वाची गोष्ट विसरला नाही, आणि ती म्हणजे वन्य जीवनात एकता आणि मैत्री असते. एके दिवशी एक तरुण मुलगी बट्टू, जी आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांसाठी उपचार शोधत होती, जंगलातून फिरत ती झाडांची वेगवेगळी फळं गोळा करत होती. निरोगी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न करत होती. हे एक जांभळं पान आहे. कदाचित मी माझ्या वडिलांना बरं होण्यास मदत करेन. बट्टू तिच्या झोळीत गोळा केलेली फळे आणि वनस्पती घेऊन जात असताना तिला एक म्हातारी बाई दिसली. तिच्या समोरून हळू चालत होती. बट्टूने लगेच जाऊन तिला मदत केली. अहो आजी, मी तुम्हाला मदत करू का? म्हाताऱ्या बाईने तिच्या कोबड्यातून बट्टूकडे पाहिलं. धन्यवाद तरुण मुली, माझी चालण्याची काठी वाटेत तुटली. मी हळूहळू चालते जेणेकरून पडू नये. बट्टूने आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या मागे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत गेली. तिने क्वचितच कड्यावरून मार्ग काढला आणि तिला एक मजबूत आणि बळकट फांदी सापडली. तिने ही फांदी एका धारदार दगडाच्या काठावर घासली आणि तिची चालण्याची काठी बनवली. त्यानंतर ती वृद्ध महिलेच्या हातात दिली. घ्या, आता या पुढच्या तुमच्या वाटेवर तुम्ही या काठीच्या आधाराने चाला. तरुण मुली, तू माझ्यासाठी कष्ट घेतलेस पाहून माझं मन आनंदित झालं. धन्यवाद. पण तू मला ओळखत नाहीस तरी का केलंस? माझे वडील सुद्धा खूप आजारी आहेत, म्हणून कोणी वृद्ध असो वा आजारी, त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. बट्टूच्या बोलण्याने म्हातारी प्रभावित झाली आणि तिने हातात असलेली छोटी जादूची पेटी तिला दाखवली. पण तेवढ्यात तिथून जात असलेल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्यांना पाहिलं आणि तो झाडामागे लपून बसला आणि वृद्ध स्त्री आणि बट्टूचे बोलणे ऐकू लागला. ही जादूची पेटी घे. तरुण मुली, तुझ्या वडिलांकडे घेऊन जा. तुला त्यात नेहमीच उपचार करणारी औषधं सापडतील. धन्यवाद, पण तुम्हालाही याची गरज आहे. मला जे हवे होते ते मला दिलंस, माझी चालण्याची काठी. आता हा जादूचा डबा घे आणि त्यातल्या गोष्टी ज्यांना त्यांची गरज असेल त्यांनाच दे, नाहीतर जादूच्या डब्याचा काही उपयोग नाही. एक जादूचा डब्बा? जर मला हा जादूचा डब्बा मिळाला आणि मी तो विकला तर मी खूप श्रीमंत होईन. बट्टूने डबा घेतला आणि तो उघडला. त्यात तिला पाणी, भाकरी आणि मूठभर अक्रोड दिसले. दरम्यान ती म्हातारी स्त्री हळूहळू दृष्टीआड होत होती. बट्टू घराकडे निघाली. वाटेत तिला धूर्त व्यापारी भेटला, जो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की त्याला बट्टूच्या हातातील डबा विकत घ्यायचाय. याच्या बदल्यात मी तुला खूप पैसे देईन आणि या भरपूर पैशांनी तू खूप काही करू शकतेस. नाही, मी हा डबा फक्त त्यांनाच देईन ज्यांना त्याची खरोखर गरज असेल. तुमचा दिवस शुभ जावो. बट्टू थोड्या वेळाने तिच्या घराकडे चालू लागली. थोड्या वेळाने एक उपाशी बकरी तिच्या समोर आली. बकरी इतकी बारीक झाली होती की बट्टूने तिला डब्यातील एक भाकरी दिली. अगं बकरी, ही घे. हा जादूचा डबा आहे. त्यातील पदार्थ कधीच संपत नाही. तुला पाहिजे तेवढं खा. बकरीने भरपूर भाकऱ्या खाल्ल्या. तरुण मुलगी तिच्या वाटेला लागली. त्यावेळी तिच्या समोर एक वाळलेले कोकोचे झाड आले. अरे, कोकोच्या झाडा, तुला केवढी तहान लागलीये. तुझ्याकडे इतका सुंदर कोको आहे. लोक त्यांच्यापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवू शकतात. झाडाच्या फांद्या इतक्या पातळ होत्या की बट्टू स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने डब्यातील पाण्याने झाडांच्या मुळांना पाणी दिलं. झाडाने लगेच पाणी शोषून घेतलं. आहा, लवकरच तुमच्या फांद्यांवर भरपूर कोको फुलतील.
बटू तिच्या वाटेवर चालू लागली, पण थोड्या वेळाने तिला थांबून विश्रांती घ्यायची होती, कारण ती त्यावेळी खूप दमली होती. तोच धूर्त व्यापारी वेश बदलून तिच्या समोर आला. नमस्कार, मी राजवाड्याचा संरक्षक आहे. जर तू दमली असशील तर मी तुला घोड्यावर बसवून जिथे जायचं असेल तिथे सोडू शकतो. हा तुमचा महानपणा असेल मिस्टर गार्डियन. मी थोडी दमले आणि खूप भूकही लागली. चला आता जाऊया. पण जेव्हा तू तुझ्या गंतव्यस्थानावर पोहोचशील तेव्हा तुला तो लहानसा डब्बा मला द्यावा लागेल. काय? तुम्ही गार्डियन नाही आहात. तुम्ही तो व्यापारी आहात. नाही, नक्कीच नाही. तुमचा दिवस शुभ जाओ. बटू जंगलातून चालत राहिली, वेगाने पावलं टाकत. तिला बॉक्समधून मुठभर अक्रोड खावेसे वाटले, परंतु त्याच वेळी तिने खारीचे एक कुटुंब पाहिले, ज्यातील प्रत्येक जण उपाशी होता. मी अजून थोडा वेळ उपासमार सहन करू शकते, पण त्यांनी या जंगलात यापुढे उपाशी राहू नये. असो, हा जादूचा डबा आहे. मी नंतर अक्रोड खाऊ शकेन. बटूने पेटीतील अक्रोड खारीच्या कुटुंबाला दिलं. मग ती तरुण मुलगी कठीण वाट असूनही शेवटी तिच्या घरी पोहोचली. ती तिच्या आजारी वडिलांकडे आली आणि त्यांना जादूचा डबा दाखवला. बाबा, वाटेत मला एक हुशार म्हातारी बाई भेटली. तिने मला हा जादूचा डबा दिला. त्यात पदार्थ आहेत. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. बटूने डबा उघडला, पण तिने काय पाहिलं माहिती? डबा रिकामा होता. पण असं कसं? हा जादूचा डबा नव्हता का? हातून रिकामा आहे. अरे, मी तर फक्त त्यांनाच पदार्थ दिले ज्यांना खूप गरज होती. बटू खूप उदास झाली, कारण ती तिच्या वडिलांना मदत करू शकली नाही. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. बटूने दार उघडलं तेव्हा तिला म्हातारी बाई, बकरी आणि खारी दिसल्या. पण तुम्ही तर फार छान लहान मुली. मी तुला सांगितल्याप्रमाणे तू जादूचा डबा फक्त त्यांच्यासाठीच उघडलास ज्यांना गरज होती. आता तुला बकरीच्या दुधाचा, कोकोच्या झाडांच्या फळांचा आणि खारींनी आणलेला हेझलनेटचा फायदा मिळेल. बटूने वृद्ध स्त्रीच्या टोपलीतून कोको, बकरीचे दूध आणि खारींनी आणलेले अक्रोड दिले आणि तिच्या वडिलांसाठी एक आरोग्यदायी पेय तयार केले. जेव्हा वडिलांनी पेय घेतलं त्यांची तब्येत सुधारली. धन्यवाद माझी सुंदर, दयाळू आणि धाडसी मुलगी. जेव्हा बटूला कळलं की तिचे वडील बरे होत आहेत, तिला खूप आनंद झाला. तिला आता डब्याची गरज नव्हती. तिने तो कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवून दिला. धूर्त व्यापाऱ्याला तो डबा दिसताच त्याने त्यावर उडी मारली. अरे वा, जादूचा डब्बा, जादूचा डब्बा. आता मी पूर्वीपेक्षाही आणखी श्रीमंत होणार. बटूने त्या धूर्त व्यापाऱ्याला खिडकीतून पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहून हसली, कारण तिला आता कळलं होतं की खरी जादू डब्यात नसते, तर प्रत्येकाच्या दयाळू अंतःकरणात असते.